हिंदू धर्माचं नववर्ष आणि या नववर्षाचा पहिलाच दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि याच दिवशी या नववर्षाचं स्वागत आपण गुढी उभारून स्वागत करतो. मित्रांनो, गुढी म्हणजे नक्की काय, गुढी पाडवा या शब्दाचा अर्थ काय हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, गुढी पाडव्याचा जो इतिहास आहे 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुढी उभारली जाती आणि नववर्षाचं स्वागत केलं जातं अशी गुढी संपूर्ण देशामध्ये कुठेही उभारली जात नाही. मग 5,500 वर्षापूर्वी गुढी कशी उभारली जात होती, कसं नववर्षाचं स्वागत केलं जात होतं ते जाणण्यासाठी आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण विश्वानं जीवन जगावं कसं, प्रत्येक जीवानं हा आपला वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो. कुठलीही जातपात नाही, देवापर्यंत पोचावं कसं साध्या सोप्या पद्धतीने भक्ती करून हा वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो. आणि या वारकरी संप्रदायानं म्हणजेच अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींनी, संत चोखामेळा आणि अखंड या विश्वाला ज्ञान देण्याची ताकद असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितलंय या गुढीपाडवा शब्दाचा अर्थ आणि गुढी या शब्दाचा अर्थ. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की चैत्र शुद्ध प्रतिपदा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा. या दिवशी घडलेल्या घटना आपण पाहणार आहोत आणि त्याचा आनंद म्हणून आज आपण गुढीपाडवा सण साजरा करतोय. आणि शेवटचं मित्रांनो, या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घडलं काय, हा धर्मच टिकला, त्यासाठी गुढी नक्की कशी उभारावी यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धर्मकांड करणाऱ्यांनी केलेली गुढी तुम्ही उभी करणार की ज्या राजानं धर्म टिकवला त्या राजाचा प्राणप्रिय भगवा तुम्ही उभारणार, हे शेवटी आपण ठरवा, शेवट ठरवा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्ट्रीट चॅनल. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या घटना पहिल्या पाहणार आहोत आपण. संपूर्ण हे विश्व जे निर्माण केलं ना ब्रह्मदेवानं, तो पहिला दिवस या हिंदू धर्माचा. आणि याच दिवशी प्रत्यक्षात ब्रह्मदेवानं मित्रांनो हे विश्व निर्माण केलं बघा. आणि तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणून नववर्षाचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. आणि याच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी बघा दुसरी घटना घडलेली आहे. अखंड विश्वाचं दैवत मानलं जातं, अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं ते भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध प्रतिपदे दिवशी ठरला आणि अक्षय तृतीयेला तो झाला. आणि तिसरी घटना या दिवशी घडलेली पाहणार आहोत आपण. दुष्ट अशा रावणानं सीतामातेचं हरण केलं. प्रभू रामचंद्र सीतामातेच्या शोधात फिरू लागले आणि शोधात फिरता फिरता दक्षिण भारतामध्ये गेले. त्या ठिकाणी बालीचं राज्य होतं आणि या बालीच्या राज्यामध्ये वानरराज सुग्रीव त्याचा भाऊ वानरराज सुग्रीव भेटले आणि वानरराज सुग्रीवने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बालीच्या विषयी सांगितलं की बाली किती अन्याय करतो या भागामध्ये. थोडक्यात सांगतोय. आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी बालीचा वध केला. आणि मित्रांनो, तो विजयी दिवस आज दक्षिण भारतामध्ये याच दिवशी साजरा केला जातो. तो विजयी दिवस साजरा म्हणजेच भगवी पताका रामराज्याची लावून या नववर्षाचं स्वागत केलं जातं आज सुद्धा. आणि या गुढीपाडव्याला त्या ठिकाणी उगादी हा शब्द वापरला जातो. आणि मित्रांनो, याच्यानंतर शालिवाहन म्हणजे 7 काळामध्ये शालिवाहन नावाचा जो राजा आहे त्यानं ही प्रथम कालगणना चालू केली बघा. आणि त्याचा हा पहिला दिवस कर्नाटक, आंध्र या भागामध्ये गौतमी पुत्रांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाला आणि म्हणून विजय दिवस साजरा केला. आणि त्या ठिकाणी भगवी पताका लावून आजही स्वागत केलं जातं. ज्यांना गणित तज्ज्ञ म्हटलं जातं भास्कराचार्य यांनी याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी आठवड्याचे जे दिवस आहेत ते त्यांनी तयार केले. आणि संपूर्ण जे पंचांग आज आपण पाहतो हिंदू धर्माचं आपलं पंचांग, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण सगळंच म्हणजे आपण पाहतो ते पंचांग तयार केल्याचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा. मित्रांनो, या सगळ्या घटना या गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या आहेत. आणि याच्या अगदी मी आपल्याला सांगतो की गुढीपाडव्याचा अर्थ, खरा अर्थ मित्रांनो, गुढी म्हणजे विजयी पताका आहे, लक्षात घ्या. आणि पाडवा हा शब्द चैत्र महिन्यातला शुक्ल पक्षातला पहिला दिवस म्हणजे पाडवा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माय, फाल्गुन हे जे महिने आहेत या ठिकाणी तयार झाले पुढं. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओचं मेन टायटल आपण पाहणार आहोत की आपल्या संतांनी काय सांगितले. अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील यूट्यूबवरती की संतांचा पुरावा हा गुढी शब्दासाठी फक्त दिला जातोय. परंतु मित्रांनो, पहिलंच आपल्याला मी सांगितले
की गुढी म्हणजे पताका. संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी सांगतायत आपल्या ज्ञानेश्वरीमधून की अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फेडी, सज्जना करवी घुडी, सुखाची उभारावी. कळकाला साडी, उलटा तांब्या, लिंबाची पानं बांधलेली आणि बताशा बांधलेली अशी गुढी होऊच शकत नाही. संत चोखामेळा सांगतात की गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. पताका घेऊन पंढरीला जातात का उलटा गाडवा बांधून? मित्रांनो, हे पुरावा आपण ध्यान देऊन माझा ऐका. आणि याच्यानंतर सगळ्यात मोठा पुरावा की जगालाही ज्ञान देण्याची ताकद असते, ते विश्वगुरु ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु संत तुकाराम महाराज. त्यांनी बघा सुद्धा सांगितलंय गुढीचं या ठिकाणी. आणि मग आपण ठरवा गुढी म्हणजे नक्की काय. महाराज म्हणतात, आली दारा देके हरुषाची गुढी, सांगितले पुढे हरुषे मात, पुढे पाठविले गोविंद गोपाळा, देऊनी चपळ हाती गुढी, तुका म्हणे गुढी आणि न पायापी, होईल ते सोपे नाम तुझी. मित्रांनो, संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की पुढे पाठविले गोविंदे गोपाळ, देऊनी चपळ हाती गुढी. लक्षात घ्या, गुढी या शब्दाचा अर्थ पताका आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की वारकरी संप्रदायाची पताका हातात घेऊन पंढरपूरला जा, भगवंताचं नाम अगदी सोपं होईल आणि त्याच्यापर्यंत पोचता येईल. मित्रांनो, या सगळ्या संतांनी गुढीचा शब्द हा पताका या ठिकाणी झालाय. तुम्हाला आता समजलं असं. या महाराष्ट्रामध्ये ज्या नववर्षाचं स्वागत केलं जातं, कळकाची काठी असते, त्याला उलटा तांब्या, नवीन साडी, बताशा. मित्रांनो, अशी या महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही गुढी नाही. हे केवळ कर्मकांड आहे आणि या महाराष्ट्राची इज्जत काठीला अडकवली. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आपण ऐकावा, शेवटपर्यंत ऐका. आपण छत्रपती शंभूराजांच्यावरती प्रेम करत असताल, छत्रपती शिवरायांच्यावरती प्रेम करत असताल, या हिंदू धर्मावरती प्रेम करत असताल, तर हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, शेवटपर्यंत पहा आणि मग ठरवा की गुढीपाडव्याच्या दिवशी या कर्मकांड्यांनी तयार केलेली गुढी तुम्ही उभारणार की छत्रपती शंभूराजांचा प्राणप्रिय भगवा तुम्ही घराला लावणार, की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची शिकवण तुम्ही ऐकणार आणि भगवाचं लावणार. हे फक्त ऐका. मित्रांनो, विचार करा. गुढीपाडव्याचं स्वागत आपण करणार आणि त्याच्याच आदल्या दिवशी या महाराष्ट्राचा बाप आणि या बापाला शत्रूंनी पकडलो, धोका आपल्याच लोकांनी धोका दिला. म्हणजे छत्रपती शंभूराजे पकडले गेले आणि या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या हरामखोर राक्षसानं छत्रपती शंभूराजांचा हाल करून मारलो. थोडंसं आपण चित्र डोळ्यासमोर. 40 दिवस राजाचा हाल केलं. विचार करा, 40 दिवस. अहो, आपल्या डोळ्यात जर कचरा गेला असेल ना, कचरा, तर रातभर झोप लागत नाही, डोळा चोळत राहतो. आणि त्या छत्रपती शंभूराजांच्या डोळ्यामध्ये हा हैवानी राक्षसानं तप्त सळया घातल्या आणि डोळ्यातली बुबुळं बाहेर काढली गेली. आठवा, आपल्या कानात जर थोडंसं काही गेलं ना, कचरा किंवा किडूक गेलं, तर आपण हैराण होतो. विचार करा, या हैवानानं छत्रपती शंभूराजांच्या कानामध्ये शिस ओतलं, उकाळतं. विचारा राजाला काय वेदना झाल्या असतील. अहो, आपल्या राजाचा एक एक केस उपटून टाकला. तुम्ही जर नख काढत असताल आणि नखाला जर जिव्हाळी लागली तर डोळ्यातून पाणी येतं. मग विचार करा, छत्रपती शंभूराजांची नख या राक्षसानं पकडीनं काढली होती, काय त्या वेदना असतील. आणि तो हैवान राक्षस त्या ठिकाणी राजांना म्हणत होता की राजा, हिंदू धर्म सोड आणि आमचा इस्लाम धर्म स्वीकार कर, मग तुला आम्ही सोडून देतो. एवढं हाल करून सुद्धा राजे झुकले नाहीत त्याच्यासमोर. शंभूराजांची कातडी बकऱ्या प्रमाणे सोलून काढली होती, जीभ छाटली होती, तरीही हा राजा औरंगजेबा समोर झुकला नाही, ना हिंदू धर्म सोडला नाही. आणि शेवटी या औरंगजेबानं आपल्या मंत्र्यांना बोलून घेतलं आणि विचारलं की हिंदूंचा सगळ्यात मोठा सण कोणता. आणि त्यावेळी त्या मंत्र्यांनी सांगितलं की जहापना, हिंदूंचा सगळ्यात मोठा सण, हिंदूंचं जे नववर्ष आहे, त्या नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे. आता हे ऐकल्यानंतर या औरंगजेबाला चेव आला आणि या हिंदू धर्मानं सणच साजरा करू नये, यासाठी औरंगजेबानं छत्रपती शंभूराजांची हत्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 मार्च 1689च्या रात्री या प्राणप्रिय राजाचे तुकडे तुकडे केले आणि इंद्रायणीने भीमेच्या या नदीमध्ये सोडले. आठवा ती काळी रात्र आणि दुसऱ्या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करू. मित्रांनो, सण हा साजरा करायचा, कारण औरंगजेबाचं सण नाही साजरा केला तर हसू होईल, परंतु हा सण खरा साजरा करायचा छत्रपती शंभूराजांचा प्राणप्रिय भगवा आपल्या घराला लावून.
मित्रांनो, केवळ गुढीपाडवा हा सण आपण या ठिकाणी मोडत नाही, कारण गुढीपाडवा ह्या शब्दाचाच अर्थ आहे पताका, आणि 5 ते 5,500 वर्षापूर्वी पताका लावूनच गुढीपाडवा सण साजरा केला जात होता. म्हणून आज का नको? तुम्हाला लोक अनेक म्हणतील की अरे बाबा, आपण गुढी उभारतोय पहिल्यापासून. लक्षात ठेवा मित्रांनो, ही परंपरा टिकली छत्रपती शंभूराजामुळे परंपरा टिकली. या महाराष्ट्रातली तुमची माझी आडनावं पवार, भोसले, यादव, पिलाने, जगताप अशा अनेक आडनावं आहेत. ही सगळी आडनावं राजे होते म्हणून ही आडनावं टिकलेली. आज या महाराष्ट्राचा 7-12 एकर 2 एकर तुमच्या काय नावावरती आहे, परंतु आज संपूर्ण या महाराष्ट्राचा 7-12चा मालक छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे आहे. या महाराष्ट्रातल्या ज्या मंदिरात तुम्ही जाताय आज पाया पडाय, ते मंदिरात राजे होते म्हणून टिकले. ही परंपरा टिकली. आज हिंदू आपण नसतो. राजांनी जर धर्म स्वीकारला असता, माघार घेतली असती, तर हा हिंदू धर्मच राहिला नसता आणि हा गुढीपाडवा सण साजराच केला नसता. आणि आज मी व्हिडिओ सुद्धा मराठीतून बनवू शकलो नसतो. म्हणून मित्रांनो, गुढीपाडव्याला पूर्वीपारपासून ही फक्त पताका लावण्यात आली होती आणि असं स्वागत आपल्याला गुढीपाडव्याचं करायचं. मित्रांनो, ह्या सगळ्या काठी, साडी, उलटा तांब्या, लहरी येतात म्हणत्याल. मित्रांनो, हे काही खरं नाही. लक्षात घ्या, ह्या नववर्षाचं स्वागत आहे. मग नववर्षाचं स्वागत हे भगव्या पताकानेच आपण करायचं. आणि हा औरंग्या नरकातून सुद्धा पाहेल की हे स्वराज्य शंभूराजाचं मी नाही घेऊ शकलो, आणि आजही शंभूराजासाठी या ठिकाणची रयत, या ठिकाणचा मावळा भगवी पताका लावूनच आपल्या नववर्षाचं स्वागत करतोय. मित्रांनो, विचार करा. छत्रपती शंभूराजांनी शेवटी सांगितलं की तू स्वराज्य घेऊ शकणार नाही, या महाराष्ट्राच्या मातीत वारकरी आणि धारकरी तुला गाडतील औरंग्याला. आणि तसंच घडलं. अहिल्यानगरमध्ये भिंगारी या गावी वारकऱ्यांनी आणि धारकऱ्यांनी चोहोबाजूंनी सगळ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी घेरलं आणि औरंग्या त्याने मेला. आणि मारतानाही तो छत्रपती शंभूराजांचं चित्र डोळ्यासमोर येऊन, छत्रपती शिवरायांचं चित्र डोळ्यासमोर येऊन दचकत दचकत तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरून गेला. मित्रांनो, शेवटचं सांगतो, विचार करा आणि आपल्या घराला भगवाचं लावा. आणि हा व्हिडिओ ज्याच्या हाती पडेल त्यानं 10 लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा की भगवा का उभारायचा. मित्रांनो, आम्ही कुठलीही परंपरा मोडाय आपल्याला सांगत नाही. जी 5,500 वर्षापूर्वी जी परंपरा होती तीच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून संतांच्यावरती विश्वास ठेवा. ज्यांनी धर्म बुडवण्याचं काम केलं, ज्यांनी छत्रपती शंभूराजांना त्रास दिला, त्यांचं जर तुम्हाला ऐकायचं असेल आणि त्या पद्धतीने गुढी उभारायची असेल तर तुम्ही उभारा. परंतु आपल्या राजासाठी हे चित्र डोळ्यासमोर उभा ना की आपल्यासाठी या राजानं काय केलं. आणि म्हणूनच गुढीपाडव्याचं स्वागत आपण भगव्यानीच करा. गाठी बांधा, पूजा करा, परंतु भगव्यानीच. आणि मित्रांनो, शेवटी आम्हाला कमेंट जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे अशी कमेंट जरूर करा. आणि आपण भगवा लावणार आहात याची कमेंट करून आम्हाला जरूर सांगा, कारण छत्रपती शंभूराजे आजही त्या ठिकाणी वरून आपलं स्वागत करतील. लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.